सर्व नगरसेवक नगरसेविका व तसेच प्रेक्षक वर्ग, मी या सभागृहात ज्यांच्यामुळे आली आहे त्या सर्वांचे मी आधी आभार मानते। तसेच उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार श्री नरेश म्हस्के साहेब यांच्यामुळे मी आज येथे सहभागी होऊ शकले आणि माझे मिस्टर राजू पाटील साहेब तसेच त्यांच्या माझ्या मतदार विश्वास दाखविल्याबद्दल मला मनापासून आभार मानावे असे वाटते। आणि या माझ्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये काही सूचना करू इच्छिते। अर्थसंकल्प तरतूद माझ्या प्रभागात मी 3 मध्ये महिला सक्षमीकरण केंद्र उभारणे याकरिता आरक्षित असे भूखंड हस्तांतरित करून इमारत उभारण्यात यावी यासाठी प्रभागात महिला सक्षमीकरण केंद्र स्थापन करणे। आता काळात महिलांच्या स्वावलंबी बनणे ही काळाची गरज आहे। महिलांना कौशल्य विकास, रोजगार संधी तसेच मार्गदर्शन मिळण्यासाठी या प्रभागात महिला सक्षमीकरण केंद्र सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आपल्या भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मोठी मदत होईल। समाज कल्याण मंदिर उभारणे, आपल्या प्रभागात विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज समाज मंदिर असणे गरजेचे आहे। नागरिकांना एकत्र येण्यासाठी, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी समाज महत्त्वाची भूमिका बजावते। त्यासाठी आमच्या इथे समाज मंदिर बांधणे हे गरजेचे आहे। हाय टेन्शन लाईन खाली मोकळ्या जागेच्या बाग विकसित करणे, आपल्या परिसरात हाय टेन्शन लाईन खाली मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे, त्या जागेचे योग्य वापर करून सुंदर बाग तयार केल्यास नागरिकांना विरंगुळा केंद्र मिळेल।